नमस्कार, मी प्रशांत बाग. न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पा या विशेष निमित्तानं जे सगळे येत आहेत आज बाप्पाच्या दर्शनासाठी, त्या विशेष दरबारातनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की अनेक वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. अनेक वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत. आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बरेच जण या ठिकाणी येत आहेत. पण अर्थातच यंदाच्या बाप्पाचं वैशिष्ट्य वेगळंच आहे, कारण येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात येऊन ठेपली आहेत. त्यामुळे गणपती बाप्पाला नेमकं साकडं कोणतं घातलं जातं, हा सगळा विषय महत्त्वाचा आहे. आज आपल्यासोबत आहेत अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते. आज आपल्यासोबत आलेले आहेत. अंबादासजी, तुमचं मनापासून स्वागत. खरं तर या ठिकाणी असं म्हणतात की बाप्पा हा अनेक समीकरणं जुळवत असतो, अनेक गिलेशिकवे दूर करत असतो, नवीन नाते जन्माला घालत असतो. आज गणपती बाप्पाच्या समोरच, त्याच्या समक्षच तुमची आणि शंभूराज देसाई यांची गळाभेट झाली. काय सांगाल? तेव्हा मी पुण्यात होतो आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीला आणि गणेशांच्या दरबारात होतो. ते समोर आले, मी समोर आलो आणि आम्ही हस्तांदोलन केलं, बोललो, खाली खुशाली विचारली, गणपतीच्या शुभेच्छा दिल्या आणि ते परिवारासोबत होते. शेवटी आपला वैचारिक विरोध असतो, काही व्यक्तिगत विरोध नसतो आणि आम्ही सातत्यानं वर्षानुवर्ष सोबत काम केलेलं आहे. बस भेट झाली, एवढंच. भेट झाली एवढंच. दिल से दिल जब मिलते हैं तब एक नई शुरुआत जरूर होती है. पण निवडणुकाचं पडघम जोरात गाजायला लागलंय. आपल्याला माहिती आहे की मराठवाडा, म्हणजे आता तुम्ही तर विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्र पिंजून काढताय, पण मराठवाडा 46 जागा या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काय समीकरण जुळवलं आहेत? किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पडद्यात येत आहे? हे बघ, किती जागा येतील हा महत्त्वाचा मुद्दा नाही, पण या 46 पैकी जास्तीत जास्त जागा जिंकणं महाविकास आघाडीनं हे आमचं उद्दिष्ट आहे. 1995ला शिवसेनेने 14-15 जागा मराठवाड्यात जिंकल्या होत्या आणि शिवसेनेला या जागा 1995च्या जागेच्या पुढं जाण्याचं उद्दिष्ट शिवसेनेचं मराठवाड्यात आहे. आणि निश्चित आताची परिस्थिती बघितली, उद्धवजींचं नेतृत्व बघितलं, जनतेचा पाठिंबा जर बघितला, तर मला असं वाटतं 1995च्या ज्या जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्याच्या पुढे निश्चित मराठवाड्यात या निवडणुकीत आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं हे 100% तुम्हाला सांगतो. वेगवेगळ्या पोलचे वेगवेगळे अंदाज येत आहेत, वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांचे अंदाज व्यक्त करत आहेत. काय वाटतंय, या विधानसभा निवडणुकीच्या निकालांतरचं समीकरण कशी तयारीने कामाला लागले? हे बस पोल वगैरे हे जे अंदाज आहे ना, याला काही अर्थ नाही. जनतेच्या मनाचा कोणीच ठाव घेऊ शकत नाही. मागच्या लोकसभेच्या वेळेस नरेंद्र मोदींना 400 जागा मिळणार, 350 मिळणार, 425 मिळणार, काही आकडे येत होते. किती मिळाल्या हे जनतेसमोर आहे. आणि आताच्या घडीला जर बघितलं, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आताचं जे सरकार आहे हे सरकार भ्रष्टाचारी आहे, टक्केवारीचं सरकार आहे. सगळे टेंडर्स काढतात, 40-40%, 30-30%, 50-50%, अबोव 40% तर अबोव सरसकट टेंडर निघतात. म्हणजे टेंडर सरकार आहे, हे टक्केवारी सरकार आहे. आणि अशा सरकारने जनतेच्या पैशाची लूट लावलेली आहे. जनतेची प्रॉपर्टी, कित्येक जागा अदानीला दे, अन्य लोकांना दे, रिझर्वेशन उठव, निव्वळ हाहाकार या महाराष्ट्रात माजलेला आहे. आणि मला वाटतं जनतेच्यापर्यंत या भावना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे जनता या सरकारला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. विषय कोणताही असो, जागा कोणती असो, राजकारणी व्यक्ती राजकारण करणं काही सोडत नाही आणि टीका करणं काही सोडत नाही. अर्थातच हा मुद्दा जरी वेगळा असला तरी येत्या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर MIM मवियामध्ये सामील होणार का? मला असं काहीही वाटत नाही. MIM एक वेगळ्या विचारसरणीची, जातीयवाद करणारी संघटना आहे, समाजात फूट पाडणारी संघटना आहे आणि भारतीय जनता पार्टीला मदत करणारी संघटना आहे. मागच्या काळात उत्तर प्रदेश असो, बिहार असो, आपण सगळं जर बघितलं तर MIM कुठे आहे? MIM फक्त समाजात फूट पडणे, समाजात दुही माजवणे याच कामासाठी कार्यरत आहे. आणि मला असं वाटत नाही MIM ही संघटना महाविकास आघाडीसोबत येईल किंवा महाविकास आघाडी त्यांना सोबत घेतील. हो, पण यातला एक दुसरा मुद्दा असाही चर्चेत येतोय की MIMने 6 जागा जाहीर केलेल्या आहेत, 6 उमेदवार जाहीर केलेले आहेत. मग असंही समजतंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, अर्थात तुमचा पक्ष, MIMच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये मुस्लिम उमेदवारच देणार. असं काही नाही आहे. शिवसेना मुस्लिम उमेदवार देईल अशातला कोणताही मुद्दा नाही. शिवसेना कधी जात आणि धर्म बघून उमेदवारी देत नाही, हा शिवसेना प्रमुखाचा विचारच नाही आहे. शिवसेनेला जात धर्म हा शिवसेनेने कधी मानलेलाच नाही आणि आताही मानायचा काही प्रश्न येत नाही. मुस्लिम उमेदवार शिवसेनेचे असणार की नाही? पण
कुठे मेरिट असेल, कुठे संघटनेत वर्षानुवर्ष काम करणार शिवसैनिक असेल, त्याची जात थोडी विचारतात आमच्याकडे. त्यावेळेस ती शिवसेना पण कधी विचारत नव्हते ना, आता उद्धवजी ठाकरे साहेब कधी विचारत नाही. पण याच्यामध्ये एखादा मुस्लिम मेरिटमध्ये बसला तर त्याला उमेदवारी का देऊ नये? दिली पाहिजे. त्याच्यावर का अन्याय करावा मुसलमान असल्यामुळं? बिलकुल दिली पाहिजे असं माझं व्यक्तिगत तरी मत आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं असेल तिथे एखाद्याला उमेदवारी मिळाली तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. मवियाचं खरं तर जागा वाटप अजून निश्चित झालं नाहीये, पण मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 22 उमेदवार, 22 जागा आणि संभवित उमेदवार ही अशा प्रकारची माहिती सुद्धा बाहेर आली आहे. म्हणजे की मवियामध्येच शिवसेनेनं आघाडी घेतली असं म्हणायचं आहे. हे बघ, शिवसेनेनं वर्षभरापूर्वीच मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण 288 मतदारसंघ 1 बाय 1 3 महिने काम हे चालू होतं आमचं. प्रत्येक आठवड्यात आम्ही 5, 10, 20, 25 मतदारसंघ घ्यायचो. 2-3 आठवडे आम्ही हेच काम मान्य उद्धवजी ठाकरे साहेब करत होते. त्यामुळे 288 मतदारसंघात कोण इच्छुक आहे, कोणाची ताकद आहे, कोणाची शक्ती आहे, कोण संभासत आहे, हे सगळं आम्ही वर्षभरापूर्वीच केलेलं आहे. आता ठीक आहे, आघाडी ज्यावेळेस होईल त्यात आम्हाला जेवढ्या जागा लागायला भेटतील तेच वर्कआउट आमचं तयार आहे. किती जागा अपेक्षित आहे आघाडीमध्ये? नाही, आघाडीत जागेचं अजून काही नाही, पण आमची सगळी आघाडी होणार. जागेविषयी कुठं ताणाताणी होणार नाही, कुठेही आकांड तांडव होणार नाही, कुठेही आवाजवी मागणी महाविकास आघाडीत होणार नाही, एवढं तुम्हाला मी 100% सांगतो. तरी पण किती जागांसाठी आग्रही आहे? नाही, कोणाचाही आग्रह नाही. तिन्ही पक्षापैकी जेही अन्य सहकारी पक्ष कोणाचाही जागेविषयी आग्रह नाही. कारण आम्ही सुरुवातीलाच ठरवलं की मेरिटनुसार जागा वाटप व्हावं. ज्याचा निवडून येणार आहे त्याला ती जागा मिळावी, ही सुस्पष्टपणे भूमिका आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. आपण बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही गेल्या काही वर्षापासून दशा झाल्यासारखी झालेली आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पा आले आहेत. बाप्पाचीही तुम्ही आराधना करताय. काय साकडं घातलंय बाप्पाला? खरं तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. यशवंतराव चव्हाणांसारख्यांची परंपरा या महाराष्ट्राला आहे, वसंतदादासारख्यांची परंपरा आहे, वसंतराव नाईकासारख्यांची परंपरा आहे या महाराष्ट्राला आहे. अशी असताना आत्ताच्या घडीला जो गलिच्छपणा राजकारणाचा चालू आहे, जो विरोधात गेलो त्याला ईडी लाव, त्याला CBI लाव, त्याला इन्कम टॅक्स लाव, हा गलिच्छपणा आत्ताच्या घडीला राजकारणात सुरू झालेला. हा याच्या आधी कधी नव्हता. ठीक आहे, वर्षानुवर्ष आम्ही काँग्रेसला विरोध केला, कित्येक काँग्रेस विरुद्ध आम्ही आवाज उठवला, आंदोलनं केली, जे नाही ती दुनिया केली. पण काँग्रेसनं सुद्धा अशा पद्धतीनं बदल्याचं राजकारण केलं नव्हतं, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करते. आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनात एक राग, द्वेष भारतीय जनता पार्टीविषयी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या भारतीय जनता पार्टीला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काय असतं माहिती आहे का, की आता अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आपल्या सोबत आहेत. म्हणजे आपण म्हटलं ना की खरं तर तुमच्या मनात काय भावना आहे, गणपती बाप्पाला साकडं काय घातलंय, खरं तर प्रश्न हा होता. पण त्यांच्या तोंडातनं काहीही असो, सत्तांतर भारतीय जनता पक्ष याच गोष्टी मनात न येतात. बाप्पाला साकडं घालताना सुद्धा मनात हेच कायम असतं का? तुम्ही स्वतः काही बाप्पाला मागितलं की नाही? हे माझ्या पक्षाला मिळणार म्हणजे ते मलाच मिळणार. त्यामुळे आजच्या घडीला या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी समाधानी होण्याची गरज. आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. सरकार कुठे गेलं? सरकारने कुठे 1 रुपया मदत केली? नाही केली. आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहे, छोट्या छोट्या मुलींवर अतिप्रसंग होतात. सरकार काही करतं आहे? सरकार काय करतं? चंद्रकांत बावनकुळेच्या मुलांनीच गाडीनं उडवलं. पोर्शे कारवाल्याला जो नियम लावला, मीडियाने पण नाही केलं ना तसं. ज्या पद्धतीनं पुण्याच्या घटनावर मीडिया तुटून पडला, सगळे तुटून पडले, बावनकुळे का नाही? बावनकुळेच्या मुलावर कारवाई का नाही? या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. माता भगिनी सुरक्षित नाही, बेरोजगारीचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे, उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहे. मला वाटतं हे सगळं पुन्हा पूर्ववत होऊ दे, ही सुद्धा प्रार्थना आम्ही गणरायाला केली. हे पूर्ववत करायचं तर मला असं वाटतं जे आता सत्तेवर बसले यांना आम्हाला घालवावं लागेल. शब्द तितके महत्त्वाचे असतात, तेवढंच त्या शब्दांना कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असला पाहिजे. प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे. त्या कष्टकरी शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस आले पाहिजे. ही भावना प्रत्येक व्यक्तीची असते. प्रत्येक राजकीय पक्ष बोलून दाखवतात, प्रत्येक राजकीय नेतेही बोलून दाखवतात. पण निवडणुकीच्या तोंडावर या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची मतमतांतरे काही वेगळी असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की विघ्नहर्ता श्री बाप्पा या गणरायाच्या अधिपतीला प्रत्येकजण या दरबारात येऊन तीच मागणी करतोय की
या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम होऊ दे. अर्थात अंबादास दानवे विरोधी पक्षनेता आज न्यूज 18 लोकमतच्या या दरबारात, बाप्पाच्या दरबारात येऊन सुद्धा त्यांनी त्याच आपल्या भावना व्यक्त केल्यात. हे अधिक महत्त्वाचं. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.